ही रानभाजी तुम्ही कधी खाल्लाय का हो? आमच्या इंदूआईनं म्हणजेच माझ्या काकूनं हा वेल कुठून तरी शोधून आणला होता. आमच्याकडे याला मोहराची भाजी असं म्हटलं जातं. याला चाईचा मोहर, शेंडवेल, शेंदूरवेल असंही म्हटलं जातं. या वेलाला खाली एक कंद असतो, तो पण वाफवून खाल्ला जातो. या भाजीमध्ये जीवनसत्व, खनिजे व फायबर्स असतात. फायबर्समुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात या वेलीला मोहर येतो. हा वेल ओळखायचा कसा, तर याची पानं थोडीशी लांबट गोल आकाराची असतात आणि या वेलाला काठी देखील असतात. 2 वेल आणले होते आणि त्याचा एवढा सारा मोहर निघाला होता. आता ही भाजी करायची कशी? पहिल्यांदा वेलाचा सारा मोहर काढायचा, साफ करायचं, थोडंसं सुपात घेऊन पाकडायचं, म्हणजे कचरा असलेला निघून जातो आणि स्वच्छ धुवून वाफवून घ्यायचा आणि मग शिजल्यावर त्यातलं सारं पाणी काढून घ्यायचं. मग एका कढईत तेल घालायचं, भरपूर सारा कांदा घालायचा. कांदा छान लालसर झाला की हळद, मीठ आणि तिखट घालायचं. एकदा छान परतून घ्यायचं आणि मग वाफवून घेतलेला मोहर घालायचा आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि मग तयार आहे आपली मोहराची भाजी. याची टेस्ट सेम अंडा बुर्जीसारखी लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.